डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक हा जो पार्ट आहे आपल्याला घ्यायचा आहे. काल आपण शिकलेलं होतं डाटा काय आहे आणि डाटाचे सोर्स कोणकोणते आहे याची माहिती आपण दिलेली होती. आणि आज आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक घेणार आहोत. त्या डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिकला आपण मराठीमध्ये म्हणतो वर्णनात्मक सांख्यिकी. काय म्हणतो? वर्णनात्मक सांख्यिकी. आता वर्णनात्मक सांख्यिकी म्हणजे काय? आता जो पहिला युनिट आहे आपला स्टॅटिस्टिक्सचा पहिला जो मॉड्यूल आहे, हा पहिला जो मॉड्यूल आहे हा संपूर्ण थिअरॉटिकली पार्ट आहे. याच्यामध्ये संपूर्ण सांख्यिकीची थिअरॉटिकली माहिती आपल्याला दिलेली आहे. सांख्यिकी डाटा काय असते, डाटाचे सोर्स कोणते, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक म्हणजे काय, म्हणजे वर्णनात्मक सांख्यिकी म्हणजे काय, त्यानंतर स्टॅटिस्टिकल इन्फरन्स म्हणजे काय, डाटा मेजरमेंट लेवल म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर इंडियन स्टॅटिस्टिक काय आहे. हा संपूर्ण पार्ट जो आहे आपल्याला या पहिल्या युनिट मध्ये शिकायचं आहे. त्याच्यामध्ये आपण डाटा आणि डाटा मेजरमेंट लेवल डाटा आणि डाटा सोर्सेस बघितलेलं होतं. आज आपण त्याच्या समोरचा पार्ट बघूया. वर्णनात्मक सांख्यिकी म्हणतात त्याला आपण. वर्णनात्मक सांख्यिकी म्हणजे नेमकं काय होत असते, त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक म्हणतो. तर बघा, वर्णनात्मक सांख्यिकीची ही जी संकल्पना आहे ही संकल्पना खऱ्या अर्थानं फार पुरातन आहे. ऐतिहासिक दृष्ट्या जर तिचा विचार केला, ऐतिहासिक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्याचा जर विचार केला, तर ही जी संकल्पना आहे वर्णनात्मक सांख्यिकीची, ही संकल्पना फार जुनी आहे ना. संशोधन करतो जेव्हा आपण, काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एखाद्या विषयामध्ये जर आपल्याला संशोधन करायचं आहे, उदाहरणार्थ पण मी सांगितलेलं होतं की संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण नागपूर सिटीमध्ये, संपूर्ण नागपूर महानगरपालिकेवर या कोविड-19चा काय प्रभाव झाला या विषयाच्या संदर्भात आपल्याला जर संशोधन करावयाचं असेल तर आपण त्याची आकडेवारी गोळा करीत असतो, आहे ना. असं म्हणू काय, नागपूर महानगरपालिकेवर या कोविड-19चा फार मोठा प्रभाव झालेला आहे असं जरी आपण कंक्लुजन करून, पण हा कंक्लुजन जो असतो, या कंक्लुजनला काहीतरी संदर्भ असणे आवश्यक आहे ना. एखाद्या गोष्टीच्या निष्कर्षापर्यंत आपण जेव्हा पोहोचतो, आपण तो मित्र म्हणा डोबळ मनाने, या संपूर्ण समाज जीवनाचा या संपूर्ण चित्रीकरणाचं जर तुम्ही वर्णन कराल तर तुम्ही असे म्हणाल की या कोविड-19चा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव झालेला आहे, फार मोठ्या प्रमाणावर वित्तीय हानी झालेली आहे, फार मोठ्या प्रमाणावर मानहानी झालेली आहे, प्राणहानी झालेली आहे, वित्तीय हानी झालेली आहे, फार मोठा आर्थिक प्रभाव झालेला आहे, असं जर तुम्ही म्हणता, तर त्या म्हणण्याला, या निष्कर्षापर्यंत जर तुम्ही पोहोचत असाल तर या म्हणण्याला, या निष्कर्षाला काहीतरी संदर्भ असणे आवश्यक असते. आणि संदर्भासाठीच मग आपण संशोधन करत असतो. संशोधन करत असताना आपण मग काय करत असतो, तर जी माहिती एकत्रित करीत असतो, माहिती गोळा करीत असतो, आहे ना. आणि ही माहिती गोळा केल्यानंतर संपूर्ण नागपूर शहरातून आपण जेव्हा माहिती गोळा करतो, कोविड-19चा काय प्रभाव झालेला आहे आणि हा प्रभाव मोजमापण्यासाठी, या प्रभावाचे मूल्यमापन करण्यासाठी, या प्रभावाचे मापन करण्यासाठी आपण जी काही माहिती गोळा करतो, त्या माहितीला आपण सर्वप्रथम काय करत असतो, तर त्या माहितीचं क्लासिफिकेशन करत असतो. म्हणजेच काय, तर माहितीचं वर्गीकरण करत असतो. काय करत असतो, तर वर्गीकरण करत असतो. आणि ही जी माहिती वर्गीकरण केल्यानंतर, वर्गीकरण करणे म्हणजे काय, की जे आपण प्रश्नावली, अनुसूची तुम्हाला सांगितलेलं आहे की माहिती गोळा करण्याची दोन मुख्य साधने आहेत,
मुख्य स्रोत आहेत प्राथमिक माहिती आणि द्वितीय माहिती. तर द्वितीय माहिती असेल तिचा पण वर्गीकरण करणे आवश्यक आहे. आणि प्राथमिक माहिती आहे, प्राथमिक माहितीचे स्रोत सांगितलेले आहे. तर प्रश्नावली, अनुसूची, मुलाखत आणि निरीक्षण या प्रश्नावली किंवा अनुसूचीद्वारे किंवा मुलाखतीद्वारे माहिती गोळा केलेली आहे. त्या माहितीचं आपल्याला क्लासिफिकेशन करणे, वर्गीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. आता वर्गीकरण करणे म्हणजे नेमकं काय होत असते की जी तुम्ही माहिती गोळा केलेली आहे त्या माहितीची वर्गवारी करणे. म्हणजेच काय की 10 ते 20 वयोगटातील विद्यार्थी किंवा लोक आहेत, त्यांचं मुलं आहे, त्यांची माहिती वेगळी, त्यांचा एक गट वेगळा, 20 ते 30 लोकांचा गट वेगळा, 30 ते 40 वय असलेल्या लोकांचा गट वेगळा, 40 ते 50 आणि 50 ते 60 वय गट असलेला लोकांचा गट वेगळा, आणि 60 पेक्षा जास्त लोकांचा वयोगट वेगळा. अशी वयोगटानुसार आपण त्याची वर्गवारी सुद्धा करू शकतो किंवा वर्गीकरण करू शकतो. त्याचप्रमाणे उत्पन्नाच्या स्त्रोतानुसार जर आपण वर्गीकरण केल्या तर 50,000 पर्यंत ज्या व्यक्तीचे उत्पन्न आहे त्याचा गट वेगळा, 50 ते 1 लाखापर्यंत ज्या व्यक्तीचं उत्पन्न आहे त्याचा गट वेगळा, 1 ते 1.5 लाख, 1.5 ते 2 पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींचा गट वेगळा. हे तुमच्यावर अवलंबून असतं की तुम्हाला विषयाच्या अनुषंगाने वर्गवारी कशा प्रकारे करायची आहे. असंही करू शकता तुम्ही, कोविड झालेल्या लोकांचं, आपल्याला कोविडच्या संदर्भातच माहिती हवी आहे तर मग कोविड झालेल्या लोकांची माहिती वेगळी, ज्या व्यक्तीला कोविड झालेला नाही त्या व्यक्तींची माहिती वेगळी, कोविड झालेल्या लोकांचं काय आर्थिक प्रभाव पडलेला आहे त्याची माहिती वेगळी, एखादा दुकानदार असेल तर त्या सगळ्या दुकानदाराची माहिती वेगळी, एखादा नोकरदार वर्ग असेल त्याची माहिती वेगळी, एखादी मजूर करणारा माणूस असेल, मजुरी करणारा, त्याची माहिती वेगळी. अशा प्रकारे जी माहिती आपण गोळा करतो त्या माहितीचं वर्गीकरण करण्यासाठी आपण काय करत असतो, वर्गीकरण करत असतो. आणि ही वर्गीकृत केलेली माहिती आपण टेबल, आलेख आहे, तक्ते आहे, सारणी आहे, याच्यामध्ये मांडणी करत असतो. आणि ती मांडणी केल्यानंतर त्या माहितीचे मोजमाप करत असतो. आणि त्यालाच आपण काय म्हणतो असतो, तर वर्णनात्मक सांख्यिकी असे म्हणतोय. काय म्हणतोय, वर्णनात्मक सांख्यिकी असे म्हणतो. हे बघा, या ठिकाणी अशा प्रकारे माहिती आपण या ठिकाणी अशा या चार्टच्या स्वरूपामध्ये मांडत असतो. ठीक आहे. दुसरा या ठिकाणी परत दाखवतो मी. अशा प्रकारे आपण सॅम्पल 1, सॅम्पल 2, सॅम्पल 3 अशा प्रकारे आपण माहितीचं मांडणी करीत असतो. विद्यार्थ्या संदर्भात जर तुम्हाला माहिती गोळा करायची असेल तर ए विद्यार्थी 85 मार्क झाले त्याला, बी विद्यार्थीला 95, सी विद्यार्थ्याला 100, स्टुडंट डी ला आपण 0 मार्क दिलेला आहे. अशा प्रकारे जेव्हा सारणी जेव्हा तक्त्यामध्ये आपण माहितीचं मांडणी करीत असतो तेव्हा त्या माहितीला आपण काय म्हणतो, वर्णनात्मक सांख्यिकी असे आपण म्हणतो. काय म्हणत असतो, वर्णनात्मक सांख्यिकी म्हणतो. म्हणजेच काय की संशोधनामध्ये एकत्रित केलेल्या माहितीचं वर्गीकरण करून त्या माहितीचं आलेख, टेबल, चार्ट किंवा सरासरी किंवा मध्यमान या स्वरूपात आपण त्याची मांडणी करतो व या माहितीचे मोजमाप करतो, तेव्हाच आपण त्याला सांख्यिकीय वर्णनात्मक सांख्यिकी असे म्हणतो, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक असे म्हणतो, आहे ना. मग वर्णनात्मक सांख्यिकी ही संशोधकाला निष्कर्षापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करीत असते. काय होत असते, निष्कर्षापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला ती मदत करीत असते. एक मिनिट. तर वर्णनात्मक सांख्यिकी ही आपल्याला निष्कर्षापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करीत असते. कारण आपण हे जे चार्ट तयार करतो, असे उभे आडवे जे चार्ट तयार करतो आणि त्या चार्टच्या स्वरूपामध्ये माहिती मांडतो आणि त्या चार्टचं, त्या आलेखाचं आपण खाली विश्लेषण करतो आणि एका विशिष्ट कंक्लुजन किंवा निष्कर्षापर्यंत पोहोचतो. तर अशा प्रकारे जी माहिती असते तिला आपण
काय म्हणतोस तू, तर वर्णनात्मक सांख्यिकी असे म्हणतो. काय म्हणतोय, वर्णनात्मक सांख्यिकी. म्हणजेच काय, तर कच्च्या माहितीचे व्यवस्थित मांडणी करणे, म्हणजे माहिती रॉ डाटा असतो ना आपल्याकडे, जो डाटा असतो तुम्ही एकत्रित केलेला प्रश्नावलीच्या संदर्भात, प्रश्नावलीच्या माध्यमाने एकत्रित केलेला जो डाटा असतो हा रॉ डाटा असतो, म्हणजे कच्चा डाटा असतो. या डाट्यावर, या माहितीवर प्रक्रिया करणे आवश्यक असते, तेव्हाच त्या डाट्याला किंवा तेव्हाच त्या माहितीला महत्व प्राप्त होत असतो. केव्हा महत्व प्राप्त होईल, त्याच्यावर प्रक्रिया करणे म्हणजे काय, तर मग तो जो डाटा असतो, जी माहिती असते, त्या माहितीचं आपल्याला वर्गीकरण करणे आवश्यक असते, क्लासिफिकेशन करणे आवश्यक असते, आणि क्लासिफिकेशन करणे केल्यानंतर याचे टॅब्युलेशन करणे आवश्यक असते, म्हणजे आलेख काढणे, तक्ते काढणे, त्याची सरासरी काढणे किंवा त्याचा मध्यमान काढणे, मध्यबिंदू काढणे, त्याचा मीन काढणे, मोड काढणे, त्याच्यानंतर त्याचं मीडियन काढणे, जॉमेट्रिक मीन काढणे, हार्मोनिक मीन काढणे, आणि त्या आकडेवारी मधला संबंध दर्शवणे, अशा स्वरूपाचे ज्या आकडेवारीचे मोजमाप करत असतो, अशा प्रकारच्या माहितीला आपण वर्णनात्मक संख्याशास्त्र किंवा वर्णनात्मक सांख्यिकी असे आपण म्हणतो. म्हणजेच कच्च्या स्वरूपात जी माहिती उपलब्ध असते, कच्च्या स्वरूपात जी माहिती आपण गोळा केलेली असते, त्या माहितीच्या आधारे आपण निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेलाच आपण वर्णनात्मक सांख्यिकी असे म्हणतो. मी जे स्क्रीन दाखवतो आहे, या स्क्रीनचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण तुम्हाला ही माहिती मराठीमध्ये कुठल्याच पुस्तकामध्ये, मराठीच्या कोणत्याही पुस्तकामध्ये ही माहिती भेटणार नाही. ठीक आहे, इथपर्यंत समजतोय? हो सर. हो सर. इथपर्यंत समजलं? आता हो सर. ही माहिती कशा प्रकारची असेल, सामोर जातो मी. आता हे वर्णनात्मक जी सांख्यिकी आहे, या सांख्यिकीचे आपण मापन कशा प्रकारे, बघा, केंद्रीय प्रवृत्तीचे माप म्हणजे याच्यामध्ये काय आला, मीन आलेला आहे. काय आलेला आहे, मीन, मोड आणि मीडियन आलेला आहे. मीन, मोड आणि मीडियन. मीन म्हणजे काय, तर मग आपण सरासरी काढणे म्हणजे मीन, माध्य म्हणतो त्याला आपण. दुसरा मध्यगा, मीडियन म्हणतो आपण त्याला. मध्यगा म्हणजे काय, की जे काही आकडेवारी आहे त्याच्यामधला मध्य मूल्य आहे, जी काही आकडेवारी आहे सारणीमध्ये आपण जे काही मांडणी केलेली आहे त्याच्यामधला मध्य मूल्य, तर बघा, ही सारणी आहे, ही संपूर्ण सारणी आहे, ही सारणी आहे ना, तक्ता आहे, याला आपण तक्ता म्हणतो, मराठी टेबल म्हणतोय, है ना, टेबल. तर या टेबल आहे, हा टेबल मधला हे हा संपूर्ण संख्येचा टोटल करायचं, आणि किती आहेत नंबर ऑफ ऍटम, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, 11ने त्याला भाग द्यायचा, म्हणजे तुमचं काय निघते, सरासरी निघत असते. काय निघत असते, त्याची सरासरी. म्हणजेच हे जे विद्यार्थी आहेत यांना किती सरासरी मार्क्स मिळालेले आहे याचं आपण या ठिकाणी या सारणीवरून काढू शकत असतो. आता माध्य कसं, हे असे मीन काढतो आपण. माध्य कसं काढायचं, तर माध्य म्हणजे ही जी सारणी दिलेली आहे, 11 याच्यामध्ये ऍटम आहेत, 11 विद्यार्थी आहेत, आणि 11 विद्यार्थ्यांचे याच्यामध्ये मार्क्स दिलेले आहेत. आता वरचे 5 आणि खालचे 5 याच्यामध्ये जर त्याचा ऍव्हरेज काढला तर या ठिकाणी मध्यमान कुठला आहे, तर 0 हा मध्यमान आहे. याला आपण काय म्हणतो, मध्यगा म्हणतो. मधला अंक म्हणजे मध्यमान किंवा मध्यगा, किंवा त्याला मीडियन असे आपण म्हणतो. सारणीतील मधलं मूल्य म्हणजे मध्यगा किंवा मध्यमान म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आणि मोड म्हणजे काय, तर मग या सारणीमध्ये, या तक्त्यामध्ये जो अंक सर्वात जास्त वेळ रिपीट झालेला आहे त्याला आपण काय म्हणू, तर मोड म्हणू. मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, भूविष्टक असे म्हणतो. काय म्हणतो, भूविष्टक. हे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये 2-2 मार्काला विचारतात, की सारणीमधील सर्वात जास्त वेळा येणारा संख्येला आपण काय म्हणतो, तर
भूविष्टक म्हणतो, बहुलक म्हणतो मराठीमध्ये, भूविष्टक म्हणतो मराठीमध्ये, आणि इंग्लिश मध्ये त्याला आपण काय म्हणतो, मोड असे आपण म्हणतो. काय म्हणतो आहे, मोड असे म्हणतो, है ना. संपूर्ण संख्येची बेरीज करून त्याला एकूण संख्येने भाग दिल्यास, म्हणजे संपूर्ण याची बेरीज करायची, 85, 95, 100, 0, 80 अशी बेरीज करायची या ठिकाणी, आणि याची जर बेरीज जेवढी येत असते तेवढ्या संख्येला या 11ने भाग द्यायचं. म्हणजे किती विद्यार्थी आहेत, 11 विद्यार्थी, तेव्हा आपला सरासरी निघतो. त्या पेपरमध्ये तुम्हाला 2 मार्काला प्रश्न विचारतात की नंबर ऑफ ॲटम आणि टोटल नंबर ऑफ ॲटम डिवायडेड बाय नंबर ऑफ ॲटम इज इक्वल टू काय, तर ऍव्हरेज, असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजेच संपूर्ण विद्यार्थ्याला मिळालेल्या मार्कची बेरीज आणि एकूण विद्यार्थ्यांची संख्या याचा जर भागाकार केला तर सरासरी आपल्याला प्राप्त होते. त्याला आपण माध्य असे म्हणतोय. काय म्हणतो, माध्य असे म्हणतोय. तर हे छोटे छोटे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारतात. अशा प्रकारे याला आपण मेजर सेंटर टेंडन्सी म्हणतो. काय म्हणतोय, मेजर सेंटर टेंडन्सी. मेजर सेंटर टेंडन्सी म्हणजेच काय, केंद्रीय प्रवृत्तीचे माप. केंद्रीय प्रवृत्तीचे माप कोणतं, तर माध्य लक्षात ठेवायचं, माध्य. त्याच्यानंतर मध्यगा, त्याच्यानंतर बहुलक, त्याच्यानंतर गुणात्मक माध्य, त्याच्यानंतर हरात्मक माध्य, त्याला आपण जॉमेट्रिक मीन म्हणतो, आणि हार्मोनिक मीन म्हणतो. हे संपूर्ण हे 5 जे आहेत हे केंद्रीय प्रवृत्तीचे माप आहेत. काय आहेत, केंद्रीय प्रवृत्तीचे माप. म्हणजेच केंद्रीय प्रवृत्तीच्या मापामध्ये ज्या काही माहितीचं मापन होत असते त्याला आपण काय म्हणतो, वर्णनात्मक सांख्यिकी असे म्हणतो. काय म्हणतो, वर्णनात्मक सांख्यिकी म्हणतो. ठीक आहे. तर केंद्रीय प्रवृत्तीचे माप हे तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारतात. ठीक आहे. तर मग केंद्रीय प्रवृत्तीचे जे माप आहेत हे 5 आहेत, लक्षात ठेवायचं. मीन म्हणतो त्याला आपण, मोड म्हणतो त्याला आपण, त्याच्यानंतर मीडियन म्हणतो, आणि हार्मोनिक मीन आणि जॉमेट्रिक मीन हे लिहून घ्यायचं. कारण तुम्हाला पेपरमध्ये विचारतात की केंद्रीय प्रवृत्तीचे खालीलपैकी कोणती मापे आहेत, तर आपल्याला सांगता आला पाहिजे. माध्य, मध्यगा, बहुलक, हरात्मक माध्य आणि गुणात्मक माध्य हे 5 केंद्रीय प्रवृत्तीचे माप आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर विषमता. विषमतेमध्ये जे माहितीचे मापन करतो त्याचाही समावेश आपण वर्णनात्मक सांख्यिकीमध्ये करत असतो. आता विषमता म्हणजे काय, तर विषमता म्हणजे जसं आपण हा टॉपिक जेव्हा येईल त्या टॉपिक मध्ये आपण शिकवूच विषमता म्हणजे नेमकं काय. पण नेमकं या ठिकाणी मी सांगतोय तुम्हाला की विषमता म्हणजे काय, की या ठिकाणी आपण ही पदमाला आहे, आपण मराठीमध्ये त्याला सिरीज म्हणतोय. काय म्हणतोय, सिरीज. ही काय आहे, तर पदमाला आहे. तर या ठिकाणी या पदमालेमधला मध्यांक काढायचा, मध्यबिंदू काढायचा. जर सपोज दॅट हे 80 या ठिकाणी मध्यमूल्य आहे. काय आहे, 80 या ठिकाणी मध्यमूल्य आहे. आणि या 80चा या बाकीच्या अंकांसोबत जेवढं काही अंतर आहे, हे किती अंतर आहे, या अंतराला आपण काय म्हणतो, विषमता असे म्हणतो. काय म्हणतोय, विषमता. म्हणजेच ही जी पदमाला आहे, ही जी सिरीज आहे, या सिरीज मधला मध्यमूल्य काढायचं आणि त्या मध्यमूल्यापासून बाकीच्या पदांचे जे अंतर आहे याला पद म्हणतो. याला पद, 85 आहे याला पद म्हणतो. बाकीच्या पदांचे जे अंतर आहे त्या पदांच्या अंतराला आपण काय म्हणत असतो, तर या पदांच्या अंतराला आपण काय म्हणतो असतो, तर विषमता म्हणतो. ठीक आहे. जसं 80 आहे, 80 पासून तर या पदाचे अंतर किती, 20 चे आहे. 80 पासून तर या पदाचे अंतर किती आहे, 15 चे आहे. 80 पासून तर या पदाचे अंतर 5 आहे. इथे 15चा अंतर आहे. इथे कितीचा अंतर आहे, 80, 70 आणि 5 75चा. इथे 10चा अंतर आहे. इथे किती, 25चा अंतर आहे. इथे 10चा अंतर आहे. तर ही विषमता झाली. या पदमालेची काय झालेली आहे, ही विषमता झालेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे विषमतेमध्ये जे मापन करतो त्यालाही आपण काय म्हणतो, वर्णनात्मक सांख्यिकी असे आपण म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ककुदता.
ककुदता म्हणजे काय, की जो नॉर्मल डाटा असतो, डाटा जो असतो हा नेहमी अशा प्रकारचा असतो बघा, याला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व मध्ये असे आपण म्हणतो. म्हणजेच सुरुवातीला संख्या ही कमी 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 होत जाते, सॉरी वाढत जात असते, एका विशिष्ट बिंदूवर ही उच्चतम होत असते आणि ही नंतर खाली खाली जात असते. तर हा जो टॉप भाग आहे, या टॉप भागामध्ये या किती प्रमाणामध्ये विषमता आहे बघा. या पदापासून हा मधला बिंदू आहे, या मधल्या बिंदूपासून तर इथले अंतर आणि या सगळ्यांचे अंतर किती आहे याला आपण ककुदता म्हणतो. ककुदतावर आपण नंतर भाष्य करू. आणि अपकिरण मापण्याच्याही काही पद्धती आहेत. तर या सगळ्या मापकाच्या आधारे आपण वर्णनात्मक सांख्यिकीची मांडणी करतो आणि योग्य निष्कर्षापर्यंत जर पोहोचतो त्यालाच आपण काय म्हणत असतो, तर वर्णनात्मक सांख्यिकी असे म्हणतो. हे चार्ट आहेत, हे वर्णनात्मक सांख्यिकीचे आहेत. तर अशा प्रकारे वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक ची मांडणी आपण करीत असतो. आता हा डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक जर तुम्हाला समजला असेल तर आपण निदानात्मक सांख्यिकीकडे जाऊया. समजला का? सांगा, समजलं? हो सर. काय समजलं सांगा बरं. वर्णनात्मक सांख्यिकी समजली, डिस्क्रिप्टिव्ह. अरे हो बाबा, मला शब्द माहित आहे, वर्णनात्मक आणि डिस्क्रिप्टिव्ह माहित आहे, पण त्याच्यामध्ये काय, कशाला आपण वर्णनात्मक सांख्यिकी असे म्हणतोय, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक आपण कशाला म्हणतो, कोणत्या प्रकारच्या माहितीला आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक असे म्हणतोय? अरिथमेटिक टाइप्स ऑफ मी शिकवलेला समजत नाही का तुम्हाला? चांगलं शिकवत नाही का? मी चांगला शिकवत नाही का? शिकवते सर. चांगलं शिकवत नाही मी? चांगले शिकवता. पण मग समजत का बरं नाही तुम्हाला? समजते. विद्यार्थ्यापर्यंत आपला जर नॉलेज पोहोचत नसेल तो शिक्षक चांगला नसतो. विद्यार्थ्याला जर सांगता येत नसेल तर ती विद्यार्थ्याची चूक नाही, तर समजावून सांगणाऱ्या शिक्षकाची चूक असते. म्हणजे माझा दोष आहे शिकवण्यात असं मला हरकत नाही, मला अभ्यास करावा लागेल. मग नाही, अभ्यासाची गरज आम्हाला आहे. सांगा ना काय. ठीक आहे, पण समजला ना एवढं टॉपिक? समजलं. चला, हा तर याच्यावर सर 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 बोला बोला. सर कुकुदचा टॉपिक रिपीट कराल का? सर थोडं बॅकग्राऊंड आवाज येत होता त्याच्यामुळे. नाही नाही, ककुदता जो असतो, ककुदता आपल्याला शिकायचा आहे समोर. आपल्याला सेपरेट पार्ट आहे ककुदतेचा. तर ककुदता तुम्हाला सांगतो मी नंतर, किंवा तुम्हाला थोडी सेंटर. ककुदता म्हणजे नेमकं काय होत असते की बघा, माहितीचे मोजमाप आपण अशा प्रकारे जेव्हा मांडतो, पदमाला जी असते ही जवळपास अशा प्रकारची असते. पदमाला ही, तर ही अशी पदमाला म्हणजे नेमकं काय की आपली जी पदमाला असते त्या पदमालेमधले जे अंक असतात, संख्या असते, हे सुरुवातीला वाढत जात असतात. म्हणजे 5, 10, 15, 25, 30 आणि एका विशिष्ट अंकावरती स्टॉप होत असते. बघा या ठिकाणी स्टॉप झालेली आहे ना, इथपर्यंत आलेली आहे ती, सॉरी इथपर्यंत आली, म्हणजे या ठिकाणी 50 वर येऊन थांबलेली आहे संख्या. इथे सुरुवात 5 नी झालेली, इकडे 10, त्याच्यानंतर
30, 40 आणि 50. ठीक आहे. मग परत इकडे 40 कमी झालं, 40 इकडे 30, हे 20 आणि इकडे 10, मग इकडे 5. अशा प्रकारे संख्या बघा, पद्माला बघा, आपली सुरुवातीला काय होत आहे तर चढत जात असते आणि एका विशिष्ट अंकावरती स्तब्ध होत असते आणि ती काय होते त्याच्यानंतर खाली 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 येत असते. ठीक आहे. ही बघा या ठिकाणी खाली 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 येत आहे. ओके. तर अशा प्रकारची जी माहिती असते याला आपण काय म्हणत असतो तर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व म्हणत असतो. काय म्हणतो? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व. परंतु प्रत्येक पदमालेची माहिती अशाच प्रकारची असेल असे आपण सांगू शकत नाही, आहे की नाही. मग आपण ककुदतेमध्ये काय करतो की हा जो टॉप अंक आहे या हायेस्ट अंकापासून बाकीच्या अंकांचे अंतर किती आहे ना. ही टॉप संख्या जी आहे ही कोणत्या बाजूला व्यापलेली आहे, हा ककुदतेचा कर्व आहे बघा. ही ककुदता अशी पण राहू शकते, त्याला आपण असं पण असू शकते, ककुदता अशी पण असू शकते. मग या टॉप अंकापासून बाकीचं किती अंतर आहे हे मोजण्याचं काम या ठिकाणी हे ककुदता करत असते. त्याला आपण कॉर्टासिस म्हणतोय. काय म्हणतो? कॉर्टासिस. तर या कॉर्टासिसचा आणि या विषमतेचा आणि अपकिरणाचे सेपरेट पार्ट आपल्याला दिलेले आहेत समोरच्या पार्ट मध्ये. तर याच्यावर डिटेल चर्चा करू. म्हणजे धनात्मक ककुदता म्हणजे काय, ऋणात्मक ककुदता म्हणजे काय, त्याच्यानंतर मग विषमता म्हणजे काय, याचा सेपरेट पार्ट तुम्हाला त्याच्यानंतर सांगतो. पण हे ककुदतेचे जो पार्ट आहे, ककुदतेच्या मध्ये माहिती जे झालेली आहे त्याला आपण काय म्हणतो तर वर्णनात्मक सांख्यिकी म्हणतो, किंवा अपकिरण असते त्याला आपण वर्णनात्मक सांख्यिकी म्हणतो, किंवा केंद्रीय प्रवृत्तीचे मापन असतात त्याला आपण वर्णनात्मक सांख्यिकी असे आपण म्हणतोय. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा पार्ट आहे स्टॅटिस्टिक इन्फरन्स, निदानात्मक सांख्यिकी असे म्हणतो. काय म्हणतो? निदानात्मक सांख्यिकी किंवा अनुमानात्मक सांख्यिकी असे म्हणतो, है ना. अनुमानात्मक सांख्यिकी. आता अनुमानात्मक सांख्यिकी किंवा निदानात्मक सांख्यिकी म्हणजे काय होत असते तर निदानात्मक संख्याशास्त्र हे नव्यानं उदयाला आलेले शास्त्र आहे. खऱ्या अर्थानं नव्यानं, म्हणजे जसं आपण म्हटलं की वर्णनात्मक सांख्यिकी ही याचा अभ्यास हा फार पुराणा होता, जुना होता, प्राचीन होता. परंतु या ठिकाणी निदानात्मक जी सांख्यिकी आहे त्याचा जो अभ्यास आहे हा अभ्यास आहे नवीन आहे, लेटेस्ट आहे. आता निदानात्मक सांख्यिकी म्हणजे काय की लहान समूहाच्या माहितीवरून, आता मी हे थोडे शब्द तुम्हाला थोडा कठीण वाटतील. लहान समूह म्हणजे कोणता, त्याला आपण नमुना म्हणतो. मोठ्या समूहाबद्दल किंवा जनसंख्येबद्दल अनुमान काढणे म्हणजे निदानात्मक सांख्यिकी. आता याचं तुम्हाला एक व्यवस्थित उदाहरण देतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी बघूया की संपूर्ण नागपूर शहरावर कोविड-19चा काय प्रभाव झालेला आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा. आता संपूर्ण नागपूर शहराची संख्या किती आहे? जवळपास 30 लाख लोक आहेत संपूर्ण. आता या 30 लाख लोकांकडे जाऊन त्याची माहिती गोळा करणे हे आपल्याला शक्य आहे का? नाही. का बरं शक्य नाही? कारण तेवढा पैसा आपल्याकडे नाही, कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही, आणि तेवढं श्रम करण्याची आपली क्षमता सुद्धा नाही. तर या 30 लाख लोकांमधून आपण काय करतो तर काही विशिष्ट लोकांची निवड करीत असतो. म्हणजेच काय, या 30 लाख लोकांपैकी आपण फक्त 3,000 लोकांकडून माहिती गोळा करत असतो. किती? 3,000. 3,000 लोकांकडून आपण माहिती, म्हणजे 30,000 पैकी फक्त 30 लाखापैकी आपण 3,000 फक्त लोकांची निवड केली. याला आपण काय म्हणतो? नमुना निवड असे म्हणतो. काय म्हणतो आपण? नमुना निवड, सॅम्पल म्हणतो. सॅम्पल कलेक्शन है ना, सॅम्पल सिलेक्शन असं म्हणतो. सॅम्पल सिलेक्शन म्हणजेच काय, या ठिकाणी या विषयाच्या संदर्भात जर आपण अभ्यास केला तर हा काय झाला, ही संपूर्ण जनसंख्या झाली. काय झाली? पॉप्युलेशन झाली. 30 लाख पॉप्युलेशन. आणि या 30 लाख लोकांपैकी आपण काय केलेलं आहे
30 लाख लोकांपैकी 3,000 या लोकांची निवड केली आणि आपण जी माहिती गोळा केलेली आहे 3,000 लोकांची माहिती गोळा केलेली आहे ना. म्हणजेच 30 लाख लोकसंख्येचं प्रतिनिधित्व हे 3,000 लोक करतात आहे. काय करतात आहे? या 30 लाख लोकांचं प्रतिनिधित्व हे 3,000 लोक करतात आहे. मग आपण या 3,000 लोकांचा अभ्यास केला, यांच्याकडून माहिती गोळा केली आणि यांच्यावर काय केले? निष्कर्ष काढले. आणि निष्कर्ष काढल्यानंतर जे काही निष्कर्ष निघाले हे निष्कर्ष या 30 लाख लोकांना लागू होतील. कारण काय? कारण कशा प्रकारे लागू होतील? कारण या 30 लाख लोकांचं प्रतिनिधित्व या 3,000 लोकांनी केलेलं आहे. म्हणजेच 3,000 लोकांवर जे काही निष्कर्ष काढलेले आहे हे निष्कर्ष या 30 लाख लोकांना लागू होत असतील. म्हणजेच काय? लहान समूहाच्या माहितीवरून म्हणजे 3,000 लोकांच्या माहितीवरून मोठ्या समूहाबद्दल म्हणजे या 30 लाख लोकांबद्दल आपल्याला अंदाज काढता येतात, निष्कर्ष बांधता येतात. त्याला आपण काय म्हणतो? निदानात्मक संख्याशास्त्र असे आपण म्हणतो. काय म्हणतो आहे? तर निदानात्मक संख्याशास्त्र म्हणतो. कारण नमुना निवडमध्ये नमुना यासाठीच आपण निवडत असतो, कारण संपूर्ण जनसंख्येपर्यंत, जसं संपूर्ण महाराष्ट्रावर आपल्याला अभ्यास करायचा आहे ना. संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या एवढी भरमसाठ आहे, कितीतरी करोड आहे. मग तेवढ्याही लोकसंख्येपर्यंत आपल्याला पोहोचता येईल का? नाही. तर मग आपण त्या संपूर्ण लोकांपैकी, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील लोकांपैकी काही विशिष्ट लोकांचीच आपण निवड करीत असतो. विशिष्ट डाटा आपण कितीतरी 1,000 लोकांचीच निवड करत असतो आणि त्या 1,000 लोकांचा अभ्यास करत असतो. आणि 1,000 लोकांचा अभ्यास करून त्यावर जे निष्कर्ष काढलेले आहे हे निष्कर्ष आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या संदर्भात लागू करण्याचं काम करतो. आणि या प्रक्रियेलाच आपण निदानात्मक सांख्यिकी असे म्हणतो. या निदानात्मक सांख्यिकीवर आपण उद्या विस्तृत चर्चा करू. आता माझ्याकडे फक्त 1 मिनिट उरलेला आहे. 40 मिनिटाचा आपला लेक्चर असतो, ठीक आहे. त्याच्यामधला 1 मिनिट उरलेला आहे. त्या 1 मिनिटामध्ये आपण हे संपवू, ठीक आहे. मग ह्या 30,000 लोकांवर जे काही निष्कर्ष काढले, मग याच्यावर आपण प्रक्रिया केली. 30,000 लोकांच्या कडून माहिती गोळा केली, त्याचं आपण वर्गीकरण केलं, त्याचं आपण एका विशिष्ट आलेखामध्ये म्हणजे वर्णनात्मक सांख्यिकी आणि त्याच्यामध्ये परत आलेखामध्ये मांडलं, त्याचे तक्ते तयार केले आणि त्याचे विश्लेषण केले. विश्लेषण केल्यानंतर मग त्या माहितीचं आपण काय केलेलं आहे? निष्कर्ष काढलेला आहे, योग्य निष्कर्ष काढला. आणि हा जो निष्कर्ष आहे, हा संपूर्ण निष्कर्ष 30 लाख लोकांना लागू होतोय की नाही याची पडताळणी केली. यालाच आपण काय म्हणतो? निदानात्मक सांख्यिकी असे आपण म्हणतोय, ठीक आहे. चला, याच्यावर आपण विस्तृत चर्चा उद्याला करू, ठीक आहे. मी लेक्चर माझं बंद करतो. ओके सर, ते काल तुम्ही असाइनमेंट दिले होते ते टॉपिक ऍग्रीकल्चर आणि औद्योगिकच होते ना? हो, औद्योगिक समंक आणि कृषी समंक माहिती कशा गोळा करायची, ठीक आहे. सीएसओ आणि एनएसएस आणि पूर्ण म्हणजे 4ही सब्जेक्टचे ते कार्यप्रणाली, उत्पत्ती आणि स्थापना